जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। या चाफळच्या श्रीराम मंदिराची उभारणी श्री समर्थ रामदास स्वामी यांनी सन 1648 मध्ये चाफळमध्ये असलेल्या गावकऱ्यांच्या मदतीने केली। मुख्य मंदिराच्या पूर्वेला दास मारुती ही श्री समर्थांनी स्वहस्ते ह्या मारुतीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे। तसेच दास मारुतीच्या पाठीमागे श्री गणेशाची सुद्धा स्थापना केलेली आहे। या भूकंपामध्ये या मंदिराची पडझड झाल्याने त्याचा पूर्णपणे जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे। मंदिराच्या बाजूलाच श्री समर्थ रामदास स्वामी यांचे सभा मंडप आहे। तेथे पंचधातूची श्री समर्थांची मूर्ती बसवण्यात आलेली आहे। या संगमरवरी दगडामध्ये बनवण्यात आलेल्या प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मणांच्या मूर्ती मन वेधून घेतात, मन प्रसन्न होते। मंदिराच्या गाभाऱ्यातच डाव्या बाजूला गणेशाची मूर्ती असून उजव्या बाजूला मारुतीची मूर्ती आहे। मंदिराच्या गाभाऱ्यातच डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांनी समर्थांना लिहिलेल्या पत्राचा अनुवाद दिलेला आहे। पूर्वेकडील दरवाजातून आत आल्यानंतर ह्या गणेश मंदिर आहे, ह्या गणपतीचे आपणाला दर्शन होते। ह्या मंदिराची उभारणी सुद्धा समर्थांनीच केलेली आहे। हेच ते समर्थांचे सभामंडप असून हीच पंचधातूपासून बनवण्यात आलेली समर्थांची मूर्ती आहे। बाजूलाच गगनगिरी महाराजांचा फोटो लावण्यात आलेला आहे। जी काही मंदिरे आहेत त्या मंदिरामध्ये पाय टाकताच आपल्याला शांती प्राप्त होते। त्यातील चाफळचे श्रीराम मंदिर हे एक असे आहे की या मांड नदीच्या बाजूला किनाऱ्यावर वसलेले हे मंदिर असून खरोखरच या ठिकाणी शांती प्राप्त होते। सभा मंडपामध्ये सुद्धा अतिशय शांतता मिळते। हे मांड नदीचे पात्र असून ह्या मांड नदीच्या किनारीच हे चाफळ गावही बसलेलं आहे आणि मंदिराची उभारणीही करण्यात आलेली आहे। मंदिराच्या पश्चिम बाजूला 100 मीटर अंतरावर दुसरे एक प्रताप मारुती म्हणून श्री समर्थांनी स्वहस्ते या मारुतीची स्थापना केलेली आहे। हे अतिशय सुंदर मंदिर असून यातील मूर्तीसुद्धा भाविकाचे मन आकृष्ट केल्याशिवाय राहत नाही। असेही समर्थांचे योगदान भरपूर प्रमाणात आपणास पाहावयास मिळते। हे तुळशी वृंदावन आहे। ह्याच प्रताप मारुतीचे दर्शन मोठ्या भक्तिभावाने भाविक नेहमीच घेत असतात। या मंदिराच्या आतील डाव्या आणि उजव्या बाजूला वेगवेगळे लेख लिहिलेले असून ते भाविक नेहमी मंदिरात प्रवेश केल्यावर वाचल्याशिवाय किंवा पुढे जात नाहीत। हे एक या प्रताप मारुतीचे वैशिष्ट्य आहे।